पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोदी मुंबई. इंडो फ्रेंच कल्चरल कार्यक्रम आणि लोकभवनाच्या भेटीसह एका सांस्कृतिक कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी हजेरी लावणार. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाचं ग्रंथदिंडी काढून उद्घाटन. संमेलनाच्या पहिल्याच दिवशी ग्रंथदिंडीनं साऱ्यांचं लक्ष वेधलं. उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लावणार हजेरी. वाशिमच्या कारंजामध्ये व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रेमपत्रांचं प्रदर्शन. कामरागावमधील शिक्षक गोपाल खाडे यांनी संग्रहित केलेल्या प्रेमपत्रांचं प्रदर्शन. कोल्हापुरात रेडिओ दिनाच्या निमित्तानं जुन्या रेडिओंचं प्रदर्शन. शरद पाटील यांनी केला रेडिओंचा संग्रह. 1950 पासूनचा रेडिओंचा प्रदर्शनात समावेश. सोलापुरातील शासकीय रुग्णालयामध्ये गेल्या 7 महिन्यांपासून MRI मशीन बंद. अत्यावश्यक तपासणीसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयात जावं लागत असल्याचं चित्र. नव्या MRI मशीनसाठी ऑर्डर मिळाली असली तरी ती बसवण्याची प्रक्रिया अद्याप रखडली. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कासोदा गावामध्ये महाशिवरात्रीनिमित्त महादेव मंदिर आणि महेश मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई. मंदिराच्या कळसापासून ते प्रवेशद्वारापर्यंत विद्युत रोषणाई. ₹85 कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी लोढा डेव्हलपर्सच्या राजेंद्र सिंग लोढांना ईडीकडून अटक. लोढा डेव्हलपर्सचे संचालक असताना 85 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप. सप्टेंबरमध्ये मुंबई क्राईम ब्रँचनेही राजेंद्र सिंग लोढांना केली होती अटक. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या उजव्या डोळ्यातील फक्त 15% दृष्टी शिल्लक. इम्रान खान यांचे पुत्र कासिम खान यांचा दावा. तर पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयामध्ये इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दल 8 पानांचा अहवाल सादर. इराणसोबत सुरू असलेल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलकडून डेव्हिड स्लिंग या मध्यम पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी. या चाचणीमध्ये प्रगत क्रूझ क्षेपणास्त्र, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना एकाच वेळी रोखण्याच्या क्षमतेची तपासणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.